म्हणजे आता कोण बघेल का खंदीलाव पोरगी? आता कोण बघतो हा? खंदील? बघेल का? आता खंदील बी नाही काय बरं. कायद्यात कायलं. मग कायदा 4-4 बोट राहत होते. बर. इतकी बुडत होत्या कायदा. हो त्यासल्या काय तसल्या पुरात नाणं म्हणजे ते डेंजर काम होतं ते. बरोबर. फार डेंजर होतं. डोक्यात अलीकडे पलीकडे माणसं हल्ली काय झालं तर गटकाळी खाण्याचा संभव होता. बरोबर. तर मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या गावगाडी चॅनल मध्ये. हे आमच्या गावचे सदग्रस्त आहेत श्री संपत गंगाराम काटवटे. तर त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहे की त्यांचा जुना काळ कसा होता, आत्ताचा काळ कसा आहे. तर बोलूया आपण त्यांच्या बरोबर, जरा गप्पा मारूया. आबा नमस्कार. राम राम. राम राम. आबा, तुमचं बालपण आणि घरची परिस्थिती कशी होती पहिली? पहिली परिस्थिती हलालकीची आमची. हा हा. आणि बालपण म्हणजे असं काय एक टाइम मला शाळा सुद्धा पाठी शाळेत घालवलं हा. तरी एक बार पाठी फुटली की पुन्हा वर्षभर मिळत नाही, तुकडं घेऊनच जात होतो आम्ही. शाळेत. हा. परत काय चड्डी बिड्डी शिवली तरी एकच चड्डी डोळा याच माग त्याला. ही असली पहिली परिस्थिती. काय करायचं, हलालकीचे दिवस होतो पहिलं. काय असं ही काही नव्हतं. आम्ही ज्या रस्त्याच्या कामावर याच्यावर जायचो, मिलो मिळायचं आपलं नाही सुकडी ही. सुकडी. हा सुकडी मिळाय रस्त्याच्या कामावर गेलं की रोजगारानं जायचा रस्त्याच्या. रोजगार ती मिलो बिलो देत होती. पैसे कुठलं? मिलो म्हणजे काय सांगा? ती धान्य होत होती. मिलो म्हणून तांबड होती ज्वारीची ज्वारी. मिलोची. बरोबर. हा हा ती असली आम्हाला पहिलं मिळायचं ते. हा हा. परत काय म्हणजे आबा, आता तुमचं आई वडील थोडक्यात काय करायचं? आई वडील काय, वडील मास बिस मारायची धंदा करायची, पण मासा बिसा एवढा काय गावायचं नाही, काय नाही तेव्हा. काय आम्ही पाक त्यांच्या मागणी फिरत होतो नदीनं सगळ्या, पण काय मासा हे गावायचं नाही. पण असं म्हणजे पुन्हा काय आम्ही पाक शिवाचा भैरव इकडं पाक इकडं वरच जायचं नावडी साजू. गावात आपल्या बागचा सगळा बाग 10-15 किलोमीटर सगळा फिरत होता. हो फिरत होतो माशासाठी. पण ती काय एवढं काही जुळायचं नाही त्याच्यावर. मग आमची आई वाईट चुकून धंदा जिंक्याचा बॉम्बला जो धंदा करायला लागली, वाईट त्याच्यापासून व्हायचं आम्हाला थोडं व्हायचं मिळायला लागलं. शाळा आणि काम कसं ऍडजस्ट करायचं? कामावर पण जायचं ना. हा कसली शाळेत कोण राहायचं? शाळा नाही ना काय नाही, असलं काय नाही. अशी शाळा गेला राहिला ज्याला काय कोण बघायचं त्याला. शाळा किती झाली तुमची? आम्ही 4थी पास झालो शेवट. 4थी पास. हे आता पाठीमागे जे बसले ते आबांचे धाकटे भाऊ, म्हणजे लहान भाऊ आहेत, त्रिशंकर गंगाराम काटवटे. हे आबा आणि दोघे सख्खे भाऊ आहेत. आणि एकूण भाऊ किती तुम्ही? 5 जण ना? 5 जण. बहिणी 2 होते. 2 होते. हा दादा, आता पहिले 1 रुपयात काय काय वस्तू येत होत्या बर का? पहिला 1 रुपया म्हणजे मोठा होता, फार मोठा होता. 1 रुपया, 1 पै बर का? 1 पै, 2 पैसे, 3 पैसे असं चालू होतं. ते रुपया गावा बघाय गावायचा आम्हाला नव्हता गावात लवकर काय. मग ती आपले आम्ही पहिली 2 पायली झिंक निवडत होतो, तेव्हा आम्हाला 2 आणे मिळायचं. 2 पाहिल्या झिंक, एका आण्याला 1 पहिली झिंक नीट करत होतो आम्ही. झिंक नीट केल्यानंतर ते पैसे भेटायचे. ती मिळायचं घरातच. माझ्या झिंकची काय आता कुठं जत्रेला राहायचं असलं त्याला, ह्याला साखरडीत जत्रा आहे, कोळ्याची जत्रा आहे. मग असं 1 रुपया म्हणजे लय झाला तो तेव्हा. 8 आण्यापर्यंत ठीक आहे, 8 आणे 12 आणे असं होत होती. बरोबर. आणि मग आता जर हे धान्य वगैरे, माझा शेती तर कमी होती म्हणताय तुम्ही? हो, धान्य मिळायचं असं विकत घ्या. सगळं मिळत होते. रोजगार धान्य मिळायचं, सगळं काढायचं होतं. हो, शाळू असायचं, ते पेंड्या हे कापाया खोडायला सगळीकडे जात होतो आम्ही भात काढायला. मग आता तेव्हा जर रोजगाराने गेला हाजरीवर, तर हाजरी किती असायची तरी? रुपया 1.5 रुपयाच्या खाली ना, रुपयाच्या खालीच हाजरी. हा, दिवसभराची. दिवसभरात आम्ही त्या इटा बिटा घालायला जायचो मातीच्या. होय. काय इटा घालायला जायचो. मग दिवसभर इटा घालायच्या. काय 1.5 रुपयाची होती. 1.5 रुपये. हो, गारा करून इटा घालून 1.5 रुपये मिळत. होय. चाललंय. इटा घालायला
हा 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 ते आता इटा घालायला म्हणजे सांगा समजावून नक्की काय करायचं. इटाळ असायचं चौकोनी लाकडी, फळ्याचं चौकोन ठोकळ होत असं बर लाकडी चौकोनी इटाळ असायचं काय. लाकडाचा हा त्याला त्याला इटाळ म्हणायचं. इटाळ काय चिकुल बघा थापायचा, चिकुल बर चिकुल थापायचा. हे असली माती घ्यायची, हा. गारा केलेला असतो आणि ती थापायचं असं. एक 2-3 शीट आम्ही 5 शीट घालत होतो, तिघ जण 4-5 जण 500 5 शीट घालाय दिवसा. होय दिवसाला. तेव्हा ते संध्याकाळी तेव्हा 1.5 रुपये यायचा वाटत. काय आता, करायचं. ते विटा बरं वाळल्यानंतर मग ते वापरत असते. हा वाळल्यावर ते घराला वापरत होते. हा पहिल्यांदा तुम्हाला सुरुवातीला हजेरी किती मिळाली होती? कुठलं पण काम असू द्या, शेतातला असू द्या किंवा नोकरीला लागला तवाचा असू द्या. नाही नोकरीला लागलं तेव्हा काय ती 800 रुपये, 850 रुपये पगार मिळत होता महिन्याचा महिन्याला. 850 रुपये. होय. TV पुण्यात पुण्यात. होय खानावळ त्याच्यात खानावळ राणी आणि होय, जवळून. बरोबर. त्यातला पण ती तेव्हा वाटत होत ही नोकरी सोडावी. काय होय 750 म्हणजे काय व्हायचं, डोकं फिरायचं जाणता. खायला सगळं हे. राहायला जात. आजची महागाई आणि पहिली महागाई म्हणजे काय वाटतंय? मास माझा बरं आजची महागाई आणि पहिली महागाई म्हणजे. होय ना. हा काड्याची पेटी तुम्ही जर घ्यायला गेला तर पहिली कितीला येत होती काड्याची पेटी तुमच्या काळी? आमच्या काळात काडे पिटी 1 पैसा. 1 पैशाला एक हो एक काड्याची पेटी. काडे पिटी. सरासरी 2 रुपयाला काड्याची पेटी. हम्म. आता पहिली 1 पैशाला काड्याची पेटी. हं. एवढा आता फरक तुमच्या काळचा ना हा आता. काळ येडा झालाय आता. बरोबर. ते पहिला काळ, पहिल्या थोडक्या पैशात चांगलं भागत होतं पैसे असत. हा. पण ते आता काय असलं काही टेन्शन नव्हतं. टेन्शन नाही. समाधान हा सुखी समाधानी माणसं होती, थोडं होतं पण त्याच्यातच त्यात समाधानी. समाधान होतं चांगलं. पण याचा काय नुसता भडकाच झालाय, माणसांचा भडका ह्यो. काय नाही किस्तरी आलं की तिने गेलं की बरोबर. त्याला हिशोब नसतो. बर आता त्या काळी तुमच्या काळी मनोरंजनाचे कार्यक्रम काय असायचं? म्हणजे थोडक्यात आता टीव्ही तर आहे, हा. टीव्ही नव्हती. तेव्हा तमाशा असायचं, नाटक असायचं, नाटक तमाशा असायचा. नाटक असू दे तमाशे. आम्ही जाणार. चालत जाय. आता किती बी लांब असू द्या. होय. तुझ्या आज- आम्ही उंडाळ्याला गेलो होतो चालत. बर आता उंडाळा किती लांब आलाय तुम्ही? नाही, 19 किलोमीटर होय हो, 19 तेव्हा किलोमीटर जातील माणूस एवढं. चालत जायचं आणि चालत चालत यायचं. होय. लय लांब लांब गेलेलो मी. ते कोळ्याच्या यात्रेला मग चालत जायचं तुम्ही? अहो चालत जायचं म्हणजे काय चेष्टा आहे होय. हा. इथं आम्ही झिंग 2-2 पायद्या नीट करायचं, पैसे घ्यायचे आणि मग चालत जायचं आम्ही कोळ्याला. होय. काय? यात्रा आली की हा, कामं यात्रा करायची. अहो 15-20 दिवस यात्रा कोळ्याची महिनाभर. मग एवढं हा अहो बैलाची ह्याची बैलाची ह्याची जोरात यात्रा असायची, महिनाभर यात्रा कोळ्याची. याचा काय राहिलंय का ती? होय. काहीच राहिलं नाही. दोन आता गेलं सगळं. एक दिवस गेलं की झालं, दुसऱ्या दिवशी काय दुसऱ्या दिवशी बरोबर. कागद लोटायची. गेला की असलं तर आहे हो आता. आणि यात्रेत म्हणजे मेवा किंवा काय खायला काय असायचं पहिले? खायला काय असत की मेवा जेवढा सगळं असं भजी बिजी चिरमुरे. सगळं असणार की. भजी प्लेट हॉटेल असणार हो. भजी प्लेट कितीला असते तुमच्या वेळेस? तेव्हा प्लेट काय 2 पैसे येत हो. 5 भजी द्यायची ती. हो 2 पैशात पैसे 5 थोडक्यात आपले असायचे. बरं. म्हणजे आणि तुमचा काय भजी मोठी पैशाचा दोघांची हो. पोट भरायचं एवढी भजी मोठी. मोठी होय. भजी, हा. वडापाव नसेल त्यावेळेस? वडापाव वडापाव नव्हता. भजीचा. वडा ती गुलगुली फिलगुली देत गुलगुले होती. होते, गुलगुले. गुलगुले. गुलगुले गुलगुली होते. असायची. हा गोड असायची गोड गुलगुली. हो. हा. गोड ती असायची गुलगुली कोणाला माहित बी नसतील. गोड काही माहित असायची. नाही कोणाला. बरोबर. गुलगुली. आणि यात्रेत माझ्याकडे असं असायचं. आता जर असं परगावी जायचं म्हणलं तर आता म्हणला तुम्ही यात्रेला चालत जायचा हो, तमाशाही बघायला बघायला चालत चालत होय की. जायचा. मग आता मग जेवणाचं कसं करायचं? जेवणी नाही बांधून नाही न्यायचं का? इथनं जाताना आम्ही घेऊन जात होतो जेवण. जेवण हा. हा यात्रेला गेल्यावर ना जेवण संध्याकाळी पिक्चर आपलं बघायचं तिथंच. मग टाकीतच तिथंच कुठं तर साईडला झोपायचं आपलं. हा. आणि सकाळी बरे आपलं घरी. घ्यायचा वेळेस प्रसाद नाही यायचं निघून मेवा चिरमुर काही असं. बरोबर. मेवा कसा भेटायचा त्यावेळेस? मेवा माप मिळायचा पैसा वगळा. सोगळा पोचत न्या.
सोगळा ही आमची सातारी भाषा आहे बघा, सोगळा. सोगळा. आणि आता बरंच काय काय तुम्हाला ऐकायला भेटेल या व्हिडिओ, सातारी भाषा आमची. कारण सातारचे लोक म्हणजे कसं आहे, प्रेमानं काय काळजी करायसारखं बोलली तरी वाटतं हे माणूस रागवूनच बोलते आपल्याला. ती अशी भाषा आहे सातारची. हा तसं काय ना, ती सुट्टीचं याचा व्यापार होता हा, आमचा. म्हणजे थोडक्यात बरं का आपलं जेवढं सुकट, आपलं बोंबील, हा सुकट जे गाई असं झिंगा. एकच होती, त्याच्यामुळं त्यात आमचं भागायचं जरा बरं. बरे नानाचा एकच इकडं आहे मग खेड्याला. चिडी बिडी फिरणार हा, त्याला. म्हणजे आहे तुमची ती घेऊन फिरायची, हा, फिरायची. गावोगावी हा. फिरायची विकायला. विकायला. सोड मग आमच्यातलं योगजण कोण रोज तिच्यावर असणार असणार. एक जण कोणतरी हो. सोबतीला. सुप्तीला जायचं रिक्षाला मग आता म्हणलं किती किती फिरायचं ते आहे, किती फिरायचे दिवसात? अजून ते खेडेगाव करणारच की, डेळवाडी म्हणा, गमवाडी, आरवाडी करून द्यायचं. बरोबर. 10 जरी धरायचं, 15 किलोमीटर 10 धरायचं, 10 15 किलोमीटर होत. तेव्हा काय रस्ते सरळ आहेत काय काय नाही. कुठलं पाय वाटा होय. या रस्त्याला पाय एक काढायचा आणि एक घालायचा. पायला चिकून होता इकडंच की होतं. सगळा आलं रस्ता का होता. एरी बसलं पाक. तिथनं पाक गुडघाभर पाय घातले असल्यातनं जात होती माणसं. असं काय रस्ता नव्हतं तेव्हा. हम्म. त्यावेळेला इकडे काय घर बिर काय नव्हतं. काय काय नव्हतं इकडं. काही सुद्धा नव्हतं. आम्ही मासं बीस मारत होतो. आम्ही पाक पाटणपर्यंत मास धंदा केलाय. काय डन ह्यानं असं मारायचं नदीला मास मास. असला केलाय व्यवसाय. काय भूत नाही न काय नाही, तसलं काय नाही. आपली जी माणसं जे आपलं असतंय ना, हा. तिथं भूत आहे, तिथं ती आहे, काय आहे हे जे आहे ना. आव, बरं प्रेत पेटत असताना आम्ही शेकत हो, बसतो ते. आणि कणसं भाजून खाल्लेली आहे. बाजून खाल्ले ते. प्रेत जळतंय हो, त्याचा. कणसं भाजून खाल्लेली. बाजून खाल्लेली. नदी मळीत ना आणायची, मका मोडायची आणि सगळे मकार नदीकडे भाजायची, कणसं खायची. त्या ती प्रेताच्या काय ह्याच्यात 2 4 इकडे वाढायचं आणि भाजायचं त्याला आणि काय ध्यान आहे हा. काय कशाचं बियाण काय. थंड वाजायला लागली की झोपायची तिथं जाऊन शेतात. त्याला काय आहे जावं. प्रेत जळतंय तिथं. मग त्याला काय सभोवताली झोपायची ती. बरोबर. काय नाही तिथं. हं. असा काळ होता पहिला तुमचा. पहिला कळलंय या आता काय कोणाला हा काळ दिसणारच नाही आयुष्यात. बरोबर. आणि कोणाला त्यो म्हणजे ही बी होणार नाही. तसं जर एखाद्या त्याला भासणारच नाही हो काळ असा गेलाय. हा बरोबर. भासणार नाही कोणाला, भासणार नाही. असं आहे. काय अगबार कपडे घेतली काय वर्षभर मिळाली वर्षभर नाही. नाही ती. हा? वर्षभर त्याला काय एकच शेर. 100 डोळ माग, फाटलेली. चड्डीला 100 डोळ फाटलेली आणि इथवर शर्ट देऊ मांजरपाट, मांजर. मांजरपाट कापड. होय. हं. गांधीजीनं दिले. आठवड्याने एक बार जो यायचा. आणि पहिली पोर गांधी टोपे बी घालायची ती का? टोपे बी असायचे, असायच्या. टोपे असायचे टोपी असायची. आणि लंगोट. होय. आम्ही लंगोट घालून जात होतो. होय. हं. बरं. शाळेत लंगोट घालूनच आम्ही असायचो. होय. हं. लंगोट्यावरच. लंगोटी चड्डी कुठली नुसत्या लंगोट्यावर. लंगोटी हो. होय. चड्डी फाटली पाक गेली की लंगोट लंगोटच. असं असायचं. वर्षभर मिळत नाही तुम्हाला. हा मग बरोबर. आता हे सांगितलं तर पटणार आहे का कोणाला? आता पाठी फुटली तरी आम्ही एवढा तुकडा राहिला तर तेवढा एवढ्यावर देवायचं. तुकड्यावर. तेवढ्यावरच काय असेल. नसलं तर कोळसा वाचायचा आणि उठवायचं. आता तुम्ही आता तुमच्या भावंडात तुम्ही 3 जणच आहे मला वाटतं आता राहिला ना, हो आहे की नाही? ठीक आहे. आप्पा गेलं. हा. आणि कोण रघुनाथ होता, हा. ती होतं का? माझ्या आधी याची आधीचा रघुनाथ. होय. बरोबर. नाही ते 3 नंबरचं, 3 नंबर, तुम्ही 4 नंबर 4 नंबर आणि तात्या अरुण 5 नंबर. 5 नंबर हम्म. हा. आणि बहिणी 2. बहिणी म्हणजे एकूण तुम्ही 7 जण झाले. 7 जण. 7 जण भावंड आहे ना? हम्म. 2 बहिणी आणि 5 भाऊ. 5 भाऊ. हम्म. त्यावेळेस लाईट होती का? लाईट कधी आली तुम्ही? नाही, लाईट होती, चालू होती, नुसती वडाई चाललं होतं लाईन अशी. काय? तुम्ही केवढी होता त्यावेळेस? होता. हा हा. लाईन आम्ही डबर त्याला काय म्हणला? डांबासनी त्या डबर काढायला जात होतो आम्ही. म्हणजे कामाला जात होता. का आम्हाला कुठले पैसे द्यायचे बोंबलायला, मग असं हे अशीच जाय घालायला, वापरून असं घ्या. जायचं. होय. हो, आपल्यात लाईट येईल म्हणून. आपल्यात लाईट येईल त्या यानं जाय. हे उकर म्हणणार हो करायचं. संध्याकाळचं उद्या दिवस- अजिबात की खंदील रॉक केलं. खंदील दिवा हे असंच असायचं ना. बरोबर. त्याच्यावरच मग काय असेल ते हो. गॅस बेस तर काय ना गॅस कुठला, काय कुठलं ते गॅस माहित आहे का कोणाला आता? काय आहे ती चीज? काय
गॅस नाही न काय नाही. बर. त्यावेळेस आपुलकी होती का माणसांच्यात जास्त तर नाही नाही आपुलकी होती माणसं आता माणसं राव, माणसाची आता राहिलेली नाही ती माणसं नाही ना. आता काय माणसं नाही राहिलेलं आता त्याच्यात. आपुलकी राहिलेली नाही माणसातली कुठं भांडणं तंटा हे होतच राहतो. नाही ना पण होत अजून राहतो तुम्ही एकत्र राहायचा म्हणजे हा जरी सेपरेट असला तरी आपल्या मनाने एकत्र आहे, हो. बोलून चालून आहे सगळी. तसं आत्ताच इथून पुढचं काय सांगू शकत नाही नाही काय सांगता काय येत काय नाही सांगता येत नाही. आबा त्यावेळेचे लग्न कशी होऊ यायची म्हणजे थोडं हा, पहिलं काय गेलं की नवरी बघाय गेलं की आपलं तिथं ठरवून यायचं हाय पास म्हणायचं आणि जात काही आणायचं मग जेवढाचं करून टाकायचं आईबापानं लगेच. बाबा बघायचं त्याला होय काय बाप म्हटला की हो की हो. हो आपण देवळाचं बघायचं देवळात हार हार महादेव कुठं बी करायचं शनिवारनी कुठल्या बी देवळात आणून लगीन लावायचं. ते आप्पाचं वराड आहे का नाही, आप्पाचं वराड बैलगाडीने गेलं होतं. बर आप्पांचं. आप्पाचं तर इथं बैलगाड्या 5 बैलगाड्या होत्या. बर दैती निवारणीला लग्न होतं कराडात. कराडात. दैती निवारणीला बर मग मधल्या उतारातनं त्याला पूल नव्हता काय नव्हतं. हा, तर मधल्या उतारातनं वाट साकोलीत निघायची आणि साकोलीतनं परत मग हम्म. होय कराडला दैती निवारणी बैलगाडीनं वराड. बैलगाडी लग्न म्हणतात पहिले 4-5 दिवस चालायचे असं काय ती होतं? चालायची आपण पहिली काय- मोठ्या दारात लग्न असलं तरी ऐकून चालायची. घ्या मोठी चालायची. मोठ्या माणसांची ती कामं होती हा 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 5-5 10 दिवस सुद्धा चालत काय 2-3 दिवस आधी घर वराड हे. बर 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 असं. आहेच की. पहिलं म्हणजे आता जेवणही लग्नात काही काय असायचे ते पहिली शिराबाद घालत शिराबाद. बुंदी हा असायची मोठं मोठ्याचं म्हणजे माणूस म्हणजे लाडू ही लाडू. मोठ्यानं घातलं बुंदी लाडू. मोठ्या माणसानं जेवण घातले लाडू बुंदी म्हणा हा हा असली म्हणायची ती पहिलं लाडू वाटले की म्हणायचं हे लय मोठा हा होय लाडू घातले की वाटता. मोठा हो, मग. हो. बरोबर होय. पहिला असं होतं ते. लय हे. हो आम्ही इकडं कुठं बी मोठ्या ह्याच्यात गेलो 2-2 खिशात लाडू घालून आणायचं चुरून घरी मग आता काय खायचं आणि चुरून आणि तेव्हा मग तुमच्या लहानपणी मग दिवाळी ही तर काय म्हणजे लांबच असेल म्हणजे खर्च- दिवाळी कसली कशी दिवाळी अशी दिवाळी आहे ना, दिवाळी लाडू ही. कुठं मिळाला चोटा एका दुसरा फटाकड्या दिले झाली दिवाळी आली. आता नातवासनी किस्त आणून द्या. आता किती काय अवघड काम आहे आहे आता. नाही एका दिवसात 1000 रुपये 1000 रुपये उडवल्या तरी बोंबलाय लागलं की अनेक द्यायच बरं. काय बोलायचं पहिलं काय हो या 1-2 ती माळ आणली की 50 आम्ही सगळ्यात वाटून वाटून घ्यायचं घ्यायचं. हे तुला एवढी 2 एवढी तुला 2 ही वेगळं तुला 2 तुला 2 आणि एक पिशवी असायची एवढी एक एवढी. पिशवी पिशवी असायची एवढी बरं. त्याच्यात मग ते अशा अजून. कागदाच्या पुड्या बारक्या कावळ तोटप बघितलं नसते. हा कावळ तोटा आहे आठवते हा. मला. आमच्या वेळेपर्यंत होत बारकं. मग ते फुलभाजी वाटून घ्यायचं, वाटून घ्यायचं. वाटून घ्या सगळं 2-2 एका पुड्यातलं मग ते सगळ्यांनी वाटून घ्या बरोबर. मग आता काय हमाम साबण एक बारच येणार वर्षातनं. वर्षात आम्हाला वर्षात कुठला मग लावतो आपला गोदरेज कपड्याला लावायचं कपड्याला लावायचा गोदरेज तेच लावायचं मग मग काय हमाम कुठला मिळतो एक बारच वास वर्षात वर्षातनं. आमामचा. त्या परिस्थितीतनं जायचं म्हणलं तर अवघडच आहे नाही, 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 नाही. त्यांना जुळणारच आता नाही काय- काय ते काय निभिवते ती असलं बरोबर आयुष्यात निभिवलं नसतं ते तेवढा हे अहो, पाहिजे राहिलो एक टायमाला हा. अहो अन्न मिळायचं नाही एक टाइम काय होय ना होय. तुमचं लग्न ठरवताना हा. तुम्ही मुलगी बघायला गेला होता का घरच्यांनी ठरवलं तर ते असं हिला शेळके आमचा जोडीदार बर किर्लोस्कर मध्ये होता तिथं हा हा कोंडल्याला म्हणला तिथं एक पोरगी आहे बाबा बर कुंडलच हा हा मग त्यानं नेलं मला होय संध्याकाळी संध्याकाळी खंजिलानं बघितली खंजिलानं. पोरगी. तुम्ही काय एवढं व्हाल आता खूप बघू शकला का खंजिलानं पोरगी खंदिलात म्हणजे झाला काय विषय तो सांगा मला. आधार पडल्यावर ना हो पडल्यावर काय? नव्हे, ती झालं की हा. तुम्ही कराडात गेला अहो इथनं उशिरा झाला आम्हाला जायला बर 4-5 वाजले जो कामावून आल्यावर गेलो आम्ही तिकडं हा हा मग म्हणला जाऊया आता बर म्हणलं मी आलोय बघ मला घर बीर सगळं माहित आहे म्हणला हा हा मग म्हणलं जाऊया चला गेलो तर संध्याकाळ झाली पुन्हा इकडं तिकडं उस्तूर आधार पडला बर आधार पडला खंदीला मग बघायला मग चपानी उस्तूर खंदीला झालं ती काम होय काय करायचं मग परत तिथनं आला घरी का थांबला मग पाहुणे नाही नाही आलो निघून आम्ही संध्याकाळचं होय, कसं होय. गेला होता मग तेव्हा नाही गाडी होती गाडी होती ना म्हणजे आता कोण बघेल का खंदीला पोरगी
आता कोण बघतो कंदील बघील का आता कंदील बी नाही काय परत लग्न कसं झालं तुमचं त्यावेळेस लगीन देवळातच की देवळात देवळातच लगीन हा दैत्यनिवर दैत्यनिवारण्याला लग्न होत होती पहिले तिथं फुकट आपलं काय पैसा नव्हतं काय बरोबर, नव्हतं बरोबर. आपलं कोणाला पैसे द्यायला आहे का तिथं नाही हा हा काय नाही याचा म्हणणं 51 रुपये द्या हा हा हे असलंच की पहिले बरोबर हे आता इकडे कार्यालय सण होते का माणसं काय काय दैत्य निवारणीला 51 रुपये दिले की झालं, बामणाला 11 रुपये हो दिले की झालं झालं. लग्न. विष्णू बाळांचा काळ तो कधी तुमच्या अगोदरचा ते आधी करता तेव्हा अगोदरचा म्हणजे आमचा जन्म होता तुमचा हा पण आम्हाला नेमका ह्यो आहे माहित नव्हतं माहित नव्हता विष्णुबा बरोबर काय लय लहान असतील त्यावेळेस लहान म्हणजे आम्ही एवढं म्हणजे कळत नव्हतं एवढं ह्यो विष्णुबा आहे म्हणून हा 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 आता वय किती तुमचं आता 70 झालेच की आमचं 70 वय दादा तुमचं वय माझं 61. 61 हम्म. तुमच्या लग्नाच्या वेळेस खर्च किती होता आत्ताचा खर्च आणि त्यावेळेचा खर्च कसं वराड गेलं तुमचं ट्रॅक्टरने हा गेलं ट्रॅक्टरनच गेलं आप्पांचं वराड बैलगाडीने गेलं आणि मग सोनं नाणं त्यावेळेस कसं हा? सोनं सोनं अहो मला वाटतं 1000च्या आतच होता खरं तुमच्या- 700 रुपये तोळा होता तुमच्या लग्नाच्या वेळेस हो 700 रुपये तोळा होता होय 700 हो. रुपये. 700 रुपये तोळा 700 रुपये तोळा होता हा का? लई स्वस्त त्याला सोनं होतं. होय ना हम्म. 700 रुपये तोळा होता बरोबर आहे. त्यावेळेस आम्ही ती दोन ही केलं का नाही हा. आता पैसे एवढं की वाट्यातून केले की जा. वाट्या दोन आणि दोन मणी मग 2 मनी वाट्या दोन आणि दोन हो. लय पैसे गेले. लय पैसे गेलं 300 350 रुपये म्हणणार 300 असं गेलं काही नाही बरोबर की. त्या मग आता तसं बघायला गेलं त्यावेळेच्या कष्टाच्या ह्यानं त्यावेळेच्या हम्म. इन्कमच्या ह्यानं इन्कमच्या ऐवजी जास्तच हा हम्म. तसं जास्तच तसं जास्तच बरोबर ते जसं आता पैसे याचं मार्ग वाढलं हा पण त्याच्या डबलीनं डबल जायचा मार्ग वाढ जायचा मार्ग वाढला त्यामुळं महागाई पण लय वाढली येणार मार्ग बरोबर. जरी असलं असलं. तरी डबल जाण्याचा मार्ग आहे त्यावेळी येण्याचा मार्ग लय कमी होता. हा आणि त्याला माणसं समाधानी होती. समाधानी बरोबर हा. थोडकं कमवू द्या आहे थोडकं कमवू द्या पण समाधानी होती जरा जवळ काय? हा. थोडकं जरी कमवलं तरी समाधानी होती ती माणसं आता होय. किती पण कमी किती बी कमवा रात्रंदिवस तुम्ही ऊस करा नाहीतर काय करा ते आहे आहे तिथंच आहे हो इंजिनियर डॉक्टर पण समाधानी नाही आणि नाही, नाही, शेतकरी आणि रोजगार करणारा पण समाधानी कोण नाही. कोण नाही समाधानी बरोबर होय. त्यावेळेस दवाखाना हे म्हणला तर कुठे जायला लागायचं आपल्याला दवाखाना काय इथलं इथंच असायचं तेव्हा आता इंजेक्शनचा याला खर्च किती असा औषध गोळ्यांचा कुठला आम्ही पैसे द्यायचं होय कोण नाही. देतच हेच नव्हते. नव्हतं पैसे कोण होय आम्हाला तसंच करायचं याच्याकडे कुठले पैसे न काय पैसा. असलं म्हणून त्यामुळे ते- गोळ्या बिळ्या द्यायचं आम्ही त्यांना तिथनं तिकडं पलीकडं मासं खाणं देणं नाही. असलं असायचं Condition त्याच्यामुळे काय ते ती घेत नव्हतं हे कंडिशन वर परिस्थिती बघून ओळखून देत जाणार होते. होती. बरोबर परिस्थिती ओळखून म्हणजे जाणार बघा होती. हे आता ह्याच्यावरूनच लक्षात घ्या की पहिली माणसं कशी होती आता बघा हा, आता आता कोण सोडतंय का एक हे, रुपया? 1 रुपया सोडणार नाही तो मला. गोळी एखादी फुकट देत नाही देत नाही, चॉकलेट होय. हा, मग असं आहे. मग आता हे त्यावेळची माणसं नुसती तोंडावर हो. किंवा काय म्हणतो आपण, हा परिस्थिती परिस्थितीवर ओळखून परिस्थिती ओळखून करत होती इंजेक्शन म्हणाई लय जर या शरीर जरा. असलं तर म्हणजे इंजेक्शन वगैरे देऊन ती हा, हा, ही करत होती ती. बरोबर असं आहे आणि सलाईन बिलाईन म्हटलं की कराडच कराडला होय इथं गुंड झाला तुम्ही बोई समाजात नाही ना तर आपला व्यवसाय म्हणजे काय मासेमारी आणि कायलीचा व्यवसाय काय कायलीचा म्हणजे काय तर असल्यामुळे फुल नसल्यामुळं अलीकडे पलीकडे लोक आपलं सोडायला नाव नसली तर हा, त्या अलीकडे पलीकडे कराय वरनं साखर देऊन तिकडनं ट्रॅक्टर हे धान्य घेऊन येणार बर. मग त्यातनं आम्ही ते धान्य भरून घेऊन येत होतो हा, हा. कायद्यातनं कायलं मग कायदा 4 बोट राहत होते बर. इतकी बुडत होत्या कायदा हो त्यासल्या काय तसल्या पुरात नाणं म्हणजे ते डेंजर काम होतं ते बरोबर फार डेंजर होतं डोक्यात अलीकडे पलीकडे माणसं हल्ली काय झालं तर गटकाळी खाण्याचा संभव होता बरोबर हे असं धोक्याचं होतं तसं डोक्यात, ते. हा. मग आता कायलीचा व्यवसाय जे करायचा मग त्यातनं काय भेटायचं लोक नाही पैसे मिळायचे पैसे द्यायचे. पैसे मिळत मग आता होते. एका खेपेला एका माणसाला किती रुपये असायचे त्यावेळेस नदीच्या पलीकडे सोडलं अलीकडे 50 पैसे 4 आणि 10 पैशापासून आम्ही सोडत होतो सोडत होता. हम्म मग
वरण तिथनं आणायला आटाने माणसाला एका पुलापासून खाली आणायला खाली आणाय पुलापासनं कुठं आणायचं? पांट्यावर डोर पांट्यावर याच्यावर आणाय बरं बरं. 8 आणे. 50 पैसे सोडत होतो आम्ही. त्याला ते डेंजर होतं 50 पैसे म्हणजे लय डेंजर. 10-15 माणूस भरायचं एका त्यात. काय आलेत? पैसा मिळत होता पण पाऊस काळ बी जोरात होता तेव्हा. असला पाऊस आता नाही तो बघायला तुम्हाला. काय पहिला पाऊस म्हणजे लय येड, पण ते आम्हाला काय वाटत नव्हतं. आम्ही काना 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 पुन्हा आणि मोकळी काय घेऊन जात होतो चाकोडीपर्यंत. साकोडीपर्यंत. हो तेच आता हे दिवस तुमचं पहिलं पुढच्या पिढीला काय कळणार नाहीत, काय काळजी ती. म्हणून आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत ह्या तुमच्या आठवणी किंवा तुमची जुनी काय काय तुम्ही कष्ट घेतली ती सगळी कळायसाठी हे आपण व्हिडिओ बनवते. आबा आणि दादा तुमच्यावर गप्पा मारून आज छान वाटलं. हे आपल्याला जुन्या काळातल्या गोष्टी काय आहेत त्या लोकांपर्यंत पोचवायच्या होत्या, म्हणून हे आपण तुमची मुलाखत आज घेतली. तर तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तर सर्वांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावा आणि जुन्या काळातल्या आठवणी आहेत त्या ऐकून घ्या, जाणून घ्या आणि समजून घ्या. आणि आपल्या गावगाडी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ह्या नव्या पिढीपर्यंत आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून पूर्वीच्या काळातली काय परिस्थिती होती ती आत्ताच्या पिढीला कळेल. आबा हा राम राम. राम राम. धन्यवाद.